Today we learn chapter number 8, that is sound. In that, today we learn the subtopic is Laplace correction in Newton's formula for the velocity of sound in air. कालच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स फॉर्म्युला लर्न केलेला होता फॉर द वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर. तो फॉर्म्युला होता v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ h/d/g/ρ आणि त्याची जी व्हॅल्यू आली होती ती होती 279.9 मीटर पर सेकंड. बट ॲक्च्युली एक्सपेरिमेंटली ती व्हॅल्यू किती होती 332, म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स आलेला होता. मग यावरती करेक्शन म्हणून लॅप्लासने जे करेक्शन दिलेलं आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. मग या टॉपिकचं नाव आहे लॅप्लास करेक्शन टू द न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर. सी इन दिस फर्स्ट पॉईंट इज फर्स्ट Laplace suggested that the compression and rarefaction takes place too rapidly. जसं आपण कालच्या याच्यामध्ये म्हटलं होतं, न्यूटन्सने काय सांगितलं होतं, whenever the sound wave travels through the medium in the form of compression and rarefaction, at compression density is maximum and rarefaction density is minimum or smaller. But Laplace suggested, लॅप्लासने काय सांगितलं आहे पहा, Laplace suggested that the compression or rarefaction, the compression or rarefaction takes place too rapidly, म्हणजे एकदम फास्टली ऑकर होतात. हीट इज प्रोड्युसेस ड्युरिंग कॉम्प्रेशन, म्हणजे या ज्या प्रोसेसमध्ये हीट प्रोड्यूस होते ॲट द टाईम ऑफ कॉम्प्रेशन, हीट इज प्रोड्युस्ड ड्युरिंग कॉम्प्रेशन and lost at time of rarefaction or during the rarefaction. म्हणजे आपण जे म्हटलं होतं याच्यामध्ये कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन प्रोड्यूस होतात, पण व्हेनेवर द कॉम्प्रेशन इज प्रोड्यूस, कॉम्प्रेशन जेव्हा ऑकर होतं तेव्हा हीट प्रोड्यूस होते आणि जेव्हा रेअरफॅक्शन हे होतात हीट इज लॉस्ट ड्युरिंग द रेअरफॅक्शन. does not get the sufficient time for the dissipation, means for in this process does not get the sufficient time for dissipation. Due to this, whole heat content remains same, thus it is an adiabatic process. See this, हे important आहे. Due to this, whole heat content remains same, whole heat content remains same, thus it is an adiabatic process. पहा, मग हा जो फर्स्ट पॉईंट आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे, लॅप्लासने सजेस्ट केलेलं आहे त्यामध्ये सांगितलं आहे लॅप्लास सजेस्टेड दॅट कॉम्प्रेशन और रेअरफॅक्शन टेक्स प्लेस टू रॅपिडली, म्हणजे कॉम्प्रेशन्स अँड रेअरफॅक्शन खूप रॅपिडली प्रोड्यूस होतात आणि व्हेनेवर द कॉम्प्रेशन इज प्रोड्यूस हीट इज प्रोड्यूस, व्हेनेवर देअर इज अ रेअरफॅक्शन देन हीट इज अ लॉस, म्हणजे हे कंटिन्युअसली होत जातं, प्रोड्यूस होतो लॉस होतो, हीट प्रोड्यूस होते लॉस होते. मग तेच आपण इथं म्हटलं डज नॉट गेट सफिशियंट टाईम, आणि याच्यामुळे काय होतं त्याला सफिशियंट टाईम नाही मिळते फॉर इट्स डेसिपेशन. ड्यू टू दिस होल हीट कंटेंट रिमेन्स सेम, जसं आपण म्हणतो अल्टरनेटिव्ह प्रोसेस चालूच आहे जेवढी वेव फॉर्म होते. सो धिस प्रोसेस इज नोन ॲज अन आयडियाबॅटिक प्रोसेस. हेच न्यूटन्सने काय म्हटलं होतं या प्रोसेसला, इट इज द आयसोथर्मल प्रोसेस, मीन्स ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द मीडियम रिमेन्स कॉन्स्टंट असं कन्सिडर केलेलं होतं न्यूटननी.
पण तेच इथे आणि काय सांगितलं लॅप्लेसनी, दिस प्रोसेस इज होल प्रोसेस इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग यामधला सेकंड पॉईंट आहे, अकॉर्डिंग टू द लॅप्लास, अकॉर्डिंग टू लॅप्लास E is the adiabatic modulus elasticity of air medium, adiabatic modulus of elasticity of air medium, which is given by E is equals to gamma into P. ओके, E is equals to gamma into P. ॲक्च्युली गॅमा म्हणजे आता रेशो आहे, स्पेसिफिक हीट ऑफ एअर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ऑफ एअर ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आपण हे मागच्या लेक्चरमध्ये थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिडमध्ये लर्न केलेलं आहे. स्पेसिफिक हीटचा जो रेशो असतो की नाही तो गॅमाने डिनोट करतात. ई म्हणजे इलास्टिसिटी आणि पी मीन्स प्रेशर. मग इथे हिअर P is equal to pressure of air medium. Gamma is the ratio of specific heat at constant pressure to specific heat at constant volume, that is CV. हा आहे CP आणि हा आहे CV. तुम्हाला आठवतही असेल आपण गॅमाने डिनोट केलेला होता तो. देअरफॉर गॅमा इज इक्वल्स टू CP अपॉन CV. देन पुट दिस, आणि आपल्याला इक्वेशन माहितीच आहे, न्यूटनने जी इक्वेशन सांगितलेली होती आपल्याला, युझिंग इक्वेशन व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ E अपॉन रो. मग आपण व्हॅल्यू पुटअप करूयात ईची. E इज इक्वल टू गॅमा पी. मग ती व्हॅल्यू पुटअप करून पाहूयात. V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ गॅमा इंटू पी अपॉन रो. ओके, आता तुम्हाला बॉयल्स लॉ माहिती आहे, आपण लर्न केलेला आहे आधी, पण तो आपण आता पुढे पाहूयात जेव्हा आपण इफेक्ट ऑफ प्रेशर पाहणार आहे तेव्हा आपल्याला लागणार आहे. मग आता इथे याच्या पण व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या आपण आता फाइंड आउट करूयात. मग ह्याची व्हॅल्यू किती येते ती पाहूयात एक्सपेरिमेंटल, आणि आधीची जी होती ती तुम्हाला माहिती आहे. मग आता ह्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या फिक्स्ड व्हॅल्यू आहेत. फॉर एअर रेशो ऑफ स्पेसिफिक हीट दॅट इज गॅमा इज इक्वल्स टू 1.41 अँड ॲट NTP आपण मागेच P इज इक्वल्स टू H इंटू D इंटू G हा फॉर्म्युला घेतला होता. ह्याच्या व्हॅल्यूसुद्धा बघितल्या होत्या. Pची Hची होती 0.76, Dची 13600 इंटू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सॉरी, टोटल याचं घ्यायचं म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग आता ह्याच्यामध्ये हे सॉल्व केल्यानंतर पाहूयात आपल्याला व्हॅल्यू किती मिळते. आणि रो जो आहे तो दिलेला आहे 1.293 किलोग्राम पर मीटर क्यूब. नो पुट दिस ऑल व्हॅल्यू इन अबाव इक्वेशन. मग व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जो आपला फॉर्म्युला आहे गॅमा इंटू पी म्हणजे 1.41 इंटू पीची व्हॅल्यू टोटल पुटअप करूयात 0.76 इंटू 13600 इंटू 9.8 डिवायडेड बाय रोची व्हॅल्यू 1.293. मग ही पूर्ण जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ह्याची व्हॅल्यू येते V इज इक्वल टू 332.35 मीटर पर सेकंड. आणि आपण कालच्या याच्यामध्ये सांगितलं जी थेरॉटिकल व्हॅल्यू होती ती किती होती 332. थेरॉटिकल और एक्सपेरिमेंटल जी सांगितलेली होती. थेरॉटिकल नाही म्हणता येणार तिला, एक्सपेरिमेंटल. म्हणजे पहा आता ह्या दोन्ही व्हॅल्यू किती नियर अबाउट आहेत, पॉईंटचा डिफरन्स आहे. सो दिस व्हॅल्यू इज व्हेरी क्लोज टू द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. सो वी कॅन से दॅट म्हणजे हे करेक्शन जे आहे ते एक्झॅक्ट करेक्शन होऊन आपल्याला फॉर्म्युला मिळाला. म्हणजे टोटल ओव्हरऑल आपण काय म्हणू शकतो, लॅप्लासने जेव्हा करेक्शन केलं न्यूटनच्या फॉर्म्युल्यामध्ये
म्हणजे त्यांनी फक्त एवढं सांगितलं त्यामध्ये ती प्रोसेस आयसोथर्मल नसून कुठली आहे, आयडियाबॅटिक आहे. आणि आयडियाबॅटिक आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये जो आहे इलास्टिसिटी जो आहे तो आपण ॲडियाबॅटिक मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ एअर घेतला आहे, तिथे आयसोथर्मल घेतला होता. बरोबर आहे. मग इज इक्वल्स टू गॅमा इंटू पी. ॲक्च्युली गॅमा म्हणजे काय, रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ॲट ए कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग तो आपण इथं कन्सिडर करून टोटल कॅल्क्युलेशन केले आणि आपली जी व्हॅल्यू आहे ती एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूशी एकदम एक्झॅक्ट नियरली क्लोज मॅच झालेली आहे. सो दिस इज द लॅपलास करेक्शन फॉर द न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. मग तुम्हाला जेव्हा असा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा मात्र तुम्हाला ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर एचची व्हॅल्यू लक्षात ठेवायला लागते. ती मर्क्युरीसाठीच घेतो आपण. डीची म्हणजे डेन्सिटीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती हवी 13600. देन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ती तुम्हाला जीची व्हॅल्यू माहितीच आहे. मग ह्या सगळ्या तुम्हाला व्हॅल्यू ज्या आहेत त्या माहिती करून आणि खाली जी घेतो डिवायडेड बाय दॅट इज द डेन्सिटी ऑफ एअर, या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला लर्न करून ठेवाव्या लागतील. नाऊ नेक्स्ट पॉईंट पाहूयात आता आपण, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. आता याच्यामध्ये जे 3 आहेत, प्रेशर, टेम्परेचर, याचा काय इफेक्ट होतो साऊंडवर ते आपण पाहूयात. ओके, म्हणजे आता जो पुढचा पॉईंट आहे तो आहे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. पाहूयात आपण आता जी व्हेलॉसिटी आहे साऊंडची त्याच्यावर प्रेशरचा काही इफेक्ट होतो का. मग त्यामध्ये आपण बघूयात वन बाय वन. लेट व्ही बी द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, in air when pressure is P and density is rho. ओके, मग आता आपण हा जो फॉर्म्युला त्याच्यामध्ये हे करण्यासाठी आधी आपण काय म्हटलं, व्ही बी द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर वेन प्रेशर इज पी अँड डेन्सिटी इज रो. युझिंग लॅपलास फॉर्म्युला. मग ह्याच्यामध्ये आपण लॅपलास फॉर्म्युला यूज करून सॉल्व करणार आहे. युझिंग लॅपलास फॉर्म्युला जो आपण आत्ता वरतीच पाहिला, V is equals to under root of gamma P upon rho. Call it as equation number 1. Then third point, if V be the volume of the gas, having mass m, then मग पहा फॉर्म्युला काय होणार आहे, दॅट फॉर्म्युला बिकम्स, मग हा फॉर्म्युला जो आहे तो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. मग आपण हीच व्हॅल्यू तिथे पुटअप करूयात. मग इक्वेशन 1 काय होऊन जाईल पहा. मग फोर्थ, put this value in equation number 1. We get, मग आपल्याला काय व्हॅल्यू मिळते पाहूयात. V is equal to under root of gamma PV upon M. Call it as equation number 2. मग आपण त्याची व्हॅल्यू पुटअप केली आणि ती जी आहे ती इक्वेशन येते गॅमा पी व्ही अपॉन एम. बट अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ, आता बॉयल्स लॉ काय पहा. बॉयल्स लॉ जो आहे तो आहे PV is equal to constant, means pressure of the gas is inversely proportional to the volume, is known as the Boyle's law. मग तेच काय होतो, PV is equal to constant. जसं आपण म्हटलं P is inversely proportional to volume, kept temperature remains constant. Pressure of the gas is inversely proportional to the volume of the gas whenever we keep temperature remains same. This is known as the Boyle's law. मग हा बॉयल्स लॉ आहे. तुम्हाला माहिती आहे PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग या टर्ममध्ये PV आहे म्हणजे ही कॉन्स्टंट टर्म झाली. पुन्हा याच्यामध्ये जो गॅमा आहे
ॲक्च्युली एम आणि मास पण कॉन्स्टंट असतो आणि हा जो रेशो आहे तोही कॉन्स्टंट आहे. म्हणजे यावरून आपण काय म्हणू शकतो इथे, एम अँड गॅमा आर कॉन्स्टंट, ऑल्सो आर कॉन्स्टंट्स. देअरफॉर व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. कारण की टोटल पहा, इक्वेशन जी आहे आपली त्यामध्ये काय, ही सगळ्या टर्म जर कॉन्स्टंट आल्या तर व्ही इज इक्वल टू काय आलं, कॉन्स्टंट. हेन्स वेलॉसिटी ऑफ साऊंड, ह्याच्यामध्येच आपण 6 पॉईंट काय म्हणू शकतो, हेन्स वेलॉसिटी ऑफ साऊंड does not depend upon the change in pressure, does not depend upon change in pressure as long as the temperature remains constant, as long as the temperature remains constant. म्हणजेच आपण ह्याच्यावरून काय म्हटलं, व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट आली, कशावर डिपेंड आहे का, व्हेलॉसिटी नाही, म्हणून आपण म्हटलं हेन्स द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड डज नॉट डिपेंड अपॉन द चेंज इन द प्रेशर ॲज लॉंग ॲज द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच हा इक्वेशन जो आहे ती काय होऊन जाईल पहा, फॉर द गॅसेस पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, तुम्हाला माहिती आहे, ॲट गॅसेस for gases medium PV is equals to nRT. Put this in equation 2. We get, पहा मग आपण ही व्हॅल्यू पुटअप केल्यावर काय मिळेल, इक्वेशन V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी व्ही होतं, गॅमा पी व्ही म्हणजे काय येईल, गॅमा इंटू एन आर टी अपॉन एम. Thus, even for a gaseous medium obeying the ideal gas equation, ही जी आहे की नाही पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, दॅट इज द आयडियल गॅस इक्वेशन म्हणतो आपण. Thus, even for a gaseous medium obeying ideal gas equation, the velocity of sound does not depend upon the change in pressure as long as the temperature remains constant. सो यावरून आपण हे प्रूफ केलं, कारण की ह्याच्यामध्ये सगळं काय कॉन्स्टंट आहे. मग ह्याच्यामध्ये सुद्धा हे पण दाखवलेलं आहे आपण, पहा टेम्परेचर इज ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट, कारण की पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा दाखवायचं आहे ते टेम्परेचर कसं कॉन्स्टंट राहणार आहे. आपण ह्याच्यामध्ये प्रेशरचं पाहिलं. आय होप यू अंडरस्टूड. जे आपण आज टॉपिक घेतले ते तुम्हाला समजले असतील. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.